आवा काय रे, काय झालं? मुलगा हा? व्हायचंय काय, पोलीस स्टेशनला गेलो, तावडेला भेटलो, गप्पा मारल्या आणि परत आलो, बस. काय रे, चाळीत भाडे करू किती आहेत? 16. गुड. एक काम करायचं, महिन्याच्या आत चाळीत पूजा घालायची आणि त्या सेक्रेटरीला सांगायचं. हा साहेब. हा साहेब, बक्षीस समारंभ तुमच्याच ते. अरे नको रे, कशाला? ए बघा साहेब, नाही म्हणायचं नाही, तुम्हाला यायलाच पाहिजे. बरं एक काम कर, वर्गणी गोळा कर, लहान मुलांसाठी त्यातनं बक्षीस घे, वाटून टाक. काय ते साहेब आमच्यावर लावलं. काय रे? हे माझे आजोबा आबा. अरे हो नमस्कार. हो हो, असू दे. ये रे. अरे, त्या दोघांना तू माझ्या पाया का पडायला लावलंस? मी? मग अरे तू माझा आजोबा आहेस हे सांगितल्यावर ते स्वतःच पाया पडले. बर बर, पोलीस स्टेशनला काय झालं ते सांग बघू. हा, तुझा तो मोबाईल पहिले बंद कर. हे बघ, फारसं काही झालेलं नाहीये. हा. ती जीवनराम चाळे की नाही, हा. त्याचा जो मालक आहे त्यांनी भाडेकरूंशी भांडणं केली बर. आणि त्यांचं पाण्याचं कनेक्शन तोडलं. मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो, तावड्यांशी गप्पा मारल्या, कनेक्शन जोडलं आणि आलो. हा, त्या जीवनराम चाळीचा मालक मॉर्निंग वॉकला बाहेर गेलेला असताना चुकून एक सायकल त्याच्या अंगावर धडकली, त्यामुळे तो पडला आणि त्याचे पुढचे 3 दात पडले. एवढं मला माहिती आहे. तू पुढे बोल. हा, त्यासाठीच मला बोलवलं होतं ना. हो काय? म्हणजे सावध करायला. हा हा. कारण त्या मालकाने केस घातली ना माझ्या विरुद्ध. मग आता काय नाही, आता भूक लागली आहे, जेवायला वाढ. जेवायला वाढणार आहे मी. तावडे साहेब काय म्हणाले ते मला आधी सांग. हे बघ आबा, फारसं काही झालेलं नाहीये. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तावडे साहेब मला म्हणाले, शिर्डीला चाललोय, बायकोला पण नेतोय. म्हटलं माझी गाडी घेऊन जा. नको म्हणाले. म्हणलं अहो साहेब, तुम्ही चाललेलाच आहात, माझी गाडी पण जाऊ येईल पुण्यक्षेत्री. मग मानले. हो ना. मग मालकाला फोन लावला, बर. पाण्याचं कनेक्शन जोडून टाक म्हणून सांगितलं आणि मी आलो. हो काय? बर. कुठली गाडी द्यायचं ठरवलंयस आणि रेट काय सांगितलंयस? आबा हे बघ, आता म्हणजे खत पाणी टाकल्याशिवाय झाडाला चांगलं फळ येत नाही ना. म्हणजे काय, फुकट द्यायची आपली गाडी? अरे असं रे काय करतो आबा, खत पाणी करायला लागतं. हो, तू तर माझ्यापेक्षा वरतान निघालास. फार शहाणपणा आलाय नाही तुला? आई वडील गमावल्यानंतर पदरात पडले हे शहाणपण. खूप मोठी फी भरावी लागली. आबा, त्या 7-8 दिवसात मी 7-8 वर्षांनी मोठा झालोय. म्हणूनच खूप मोठा व्हायचंय मला. माझा विश्वासच बसत नाही या गोष्टीवर. कशावर? या फिगर्स खऱ्या आहेत का? आपल्या दोन्ही कंपन्या इतक्या छान रन करतायत. आय जस्ट कॅनॉट बिलीव्ह दिस. मॅडम, हे तुमच्या कष्टाचं फळ आहे. खरंच तुम्ही कमाल केलेत. माझ्या एकटीच्या? अर्थातच. नाही कर्वे, त्यावेळेला जर तुम्ही माझ्याबरोबर नसतात तर मी काही करू शकले नसते. मॅडम, मी विशेष काही केलेलं नाहीये. कर्वे, खरंच मी फक्त माझं काम केलं आणि ते काही फुकट नाही. त्यासाठी पगार मिळत होता मला. नाही कर्वे, हे तुम्ही म्हणालात हा तुमचाच आंगुलपणा झाला. पण अजूनही बऱ्याचशा गोष्टी मी नाही विसरले. सात वर्षापूर्वी आम्ही आमचा बंगला विकला. एका छोट्या जागेत राहायला गेलो. निशांत तर त्यावेळेला कोलॅप्सच झाला होता. त्यावेळेला जर तुम्ही आमच्या मागे उभे राहिला नसतात, तुम्ही आम्हाला मदत केली नसती तर सगळं अशक्य होतं. आणि मला नाही वाटत त्याचा आम्ही तुम्हाला पगार दिला होता.
ह्या 2 कंपन्या पुन्हा चालू करायच्या, नवीन ऑफिस उघडायचं, ह्या सगळ्यामध्ये माझ्यापेक्षा तुम्ही जास्त काम केले, तुम्ही जास्त कष्ट घेतले. नवीन ऑफिसमध्ये पडेल ते काम केलं, त्याचाही आम्ही तुम्हाला पैसा नव्हता दिला. आपल्या अकाउंटच्या स्किल माझ्या ताब्यात, म्हणून तुम्ही तासन तास लेक्चर्स घेतलीत, माझी खूप शिकवलं. आणि आता जर मी ठरवलं की त्याची फी द्यावी, तर ह्या दोन्ही कंपन्या विकून सुद्धा मी नाही देऊ शकते तुम्हाला. खरंच फक्त एका वाक्यात सांगते तुम्हाला, ह्या कंपन्या फक्त तुमच्यासारख्या माणसांमुळे चालू शकतात. आता त्याचं मालक होणं हे फक्त आमच्या नशिबात आहे. हे सगळं बोलून दाखवायची काही गरज नव्हती मॅडम. इतके दिवस नव्हते बोलले, पण आज नाही राहिलं मला. एनिवे, व्हॉट्स नेक्स्ट? आता अजून नवीन आव्हानं स्वीकारावीशी वाटतात मला. त्याआधी एक गोष्ट करा मॅडम. काय? तुम्हाला एक चांगली गाडी घ्या, तुम्हाला शोभेल अशी. दॅट्स अन गुड आयडिया. मग आता तुम्ही एक गोष्ट करा. काय? मला मॅडम न म्हणता फक्त अनुष्का म्हणा. आकांक्षा, तुला वेळ? हे काय, तुझ्या पायाचं काय खरं नाहीये, अजून काय लंगडतेस? ते जाऊ दे, तू बोल लवकर, मी घाईत आहे खूप. आकांक्षा, हीच तुझी घाई नडते म्हणून पाय वगैरे मुरगळतो अरे तुझं. तुझं काय काम आहे ते लवकर सांग, घाईत आहे मी खूप. हे बघ, मी त्या शंकरला बोलवून घेतलंय ऑफिसमध्ये, कुणी नाही बघून मुद्दामच त्याला आज बोलवून घेतलंय इथे. कोण शंकर? शंकर ज्येष्ठ नागरिक. कोण ज्येष्ठ नागरिक? ज्येष्ठ नागरिक शंकर. कोण? माणिकराव कांबळे. अच्छा अच्छा, शंकर मोरे. माणिकराव कांबळे. हा, म्हणजे माणिकराव कांबळ्यांची भूमिका केलेला शंकर मोरे ना. हा. मग तसं सांग ना, बोलव त्याला लवकर, बोलव. चल. शंकर, मी कशाला हळू बोलतोय? शंकर, हे शंकर. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा बोला, पुढे काय काय झालं? मी इथे ऑफिसमध्ये येऊन त्यांना बुधवारचं निमंत्रण दिलं. तुमच्या धनाजी परशुरामला त्या काही संशय आला नाही, पण त्यानंतर एक फोन आला. कोणाचा? तो म्हणाला, मी परशुराम बोलतोय, आम्ही ठरल्याप्रमाणे बुधवारी तुमच्या कार्यक्रमाला येऊ, पण 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 काय? तो पण जरासा अडखळला, पण नंतर पुढे म्हणाला की तुमचा कार्यक्रम टी व्हीवर न्यूजमध्ये कव्हर केला जाणार आहे, त्यासाठी तुम्हाला 2,000 रुपये द्यावे लागतील. मी थोडीशी घासाघीस केली आणि शेवटी 1,500 रुपयांवर सौदा नक्की झाला. शी, पैसे सुद्धा दणक्यात खायचे नाहीत साल्याना. 1,500 रुपये? अरे तू थांब रे जरा. हा बोला, पुढे काय झालं? तेच, पुढं काय करायचं हेच विचारायला आलो तू मॅडम. हे बघ, मॅडमना लवकर निघायचंय, तू बस, मी आलोच. बरं साहेब. शी, नचिकेत, मला भयंकर लाज वाटते. लाज? तुला का लाज वाटते? अरे म्हणजे काय, आपल्या ऑफिसमधला माणूस, आपल्या विश्वासातला माणूस, आणि हे असले धंदे करतो. थांब, त्या परशुरामला चांगली अद्दलच घडवते आता. का परशुरामला? का त्याने काय केलंय? का म्हणजे काय, तू ऐकलं नाहीस का? शंकरनी त्याचंच नाव घेतलं, एकदा नाही 4दा त्याचं नाव घेतलं. 100 वेळा घेतलं असेल. याचा अर्थ परशुरामनेच फोन केला असं होत नाही. हो रे. आकांक्षा, हा जो कोण माणूस आहे, जो डाव खेळतोय ना, एक नंबरचा चालू माणूस आहे. आधी धनाजीचा संशय आला, नंतर परशुरामचा. तुझे पाकिट दाखवलं होतंस त्यावर तिसऱ्याच, आणि आपल्या हातात पुरावा शून्य.
म्हणजे याचा अर्थ असा की आता आपल्याला असा काहीतरी डाव खेळला पाहिजे ज्यामध्ये तो माणूस रंगेहात पकडला जाईल. नाही, तुर्तास मला असं वाटतं की आपण घाई नको करूया. आपल्याला कशाचाही संशय आला नाही असंच वागूया. अरे बापरे, म्हणजे आता आणखीन एक नाटक. यस. आणि ह्या नव्या नाटकाचं नाव आहे सापळा. हो रे, चल मी पळते, नंतर भेटू. हा, शंकर, काय झालं? काय नाही, मस्त झाला इंटरव्ह्यू एकदम. काय काय विचारलं पण? काही नाही का, मला त्यांनी ना फारसे प्रश्न विचारलेच नाहीत. त्यांचीच कंपनी कशी चांगली आहे, मी तिथं काम केल्याने माझा कसा फायदा होईल वगैरे वगैरे बोलत होतो. चला, म्हणजे जवळपास फायनल झालं समजायचं ना? हो, मग काय. आता फक्त त्या अमृतभाई सारडाम बरोबर एक इंटरव्ह्यू होईल, पण तो एक फॉर्मॅलिटी आहे. भूक लागली, जेवायला वाढ ना. राजन, मी अजून काही स्वयंपाक केला नाही. म्हणजे मी आत्ता येते तुमच्या पुढे. इतकं काम होतं आज ऑफिसमध्ये. सॉरी. हे सॉरी कशाबद्दल? तुला तू सुद्धा असिस्टंट मॅनेजर आहेस, खूप कामाचा लोड असेल तुला, कळतं मला. एक काम करते, पटकन खिचडी करते. हा, ए नको नको नको, खिचडी बिचडी काय नको, आज आपण बाहेर जाऊया जेवायला. अहो, कशाला उगीच पैसे खर्च करायचे? ते भरपूर पैसे मिळणार आहेत मला, काय काळजी करू नकोस तू. ते भरपूर पैसे येऊ देत आधी, मग करूया खर्च. येणार येणार बघच तू. आणि तू आज जेवण केलं नाहीस ना, ते एका दृष्टीने बरंच आहे. म्हणजे ही बातमी बाहेर जाऊन सेलिब्रेट करूया असा मूडच होता मला. हवे हो, रॉनी आणि प्राचीला सांगूया. गुड आयडिया. चल, फोन करतो मी त्याला. आलेच मी. आहे प्राची, द्या मी बोलते. त्या काय कोणी उचलतच नाही. मोबाईलवर करा ना मग. हे नाही बाई, काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय मोबाईलवर नाही फोन करत मी. काय उभी राहिली, जा ना, आवर ना. हो, जाते, चाललेच आहे. एकटीला आवरता येईल का? नाही का मदतीला येऊ मी? नाही, नको, मदत नको. तुम्ही आलात आत तर इतका उशीर होईल आपल्याला, सगळी हॉटेल्स बंद होतील, कुठे खायलाही मिळायचं नाही. नको, थांबा. या आठवड्यातली सर्वात महत्त्वाची घटना आहे पंतप्रधानांची मुंबईची व्हिजिट. मी स्वतः ते कव्हर करायला जाणार आहे. परशुराम, तुम्ही कमिशनरच्या ऑफिसमध्ये फोन करून सिक्युरिटी पासेसची व्यवस्था करून ठेवा. आणि हां, तुम्ही या माझ्याबरोबर. परशुराम, जा बाबा जा. पंतप्रधानांचं कव्हरेज म्हणजे काय ताप असतो तुला कल्पना नाही. काय गडबड झाली ना तर केव्हाही कृषी दर्शनला ट्रान्सफर होऊ शकते. नचिकेत, प्लीज बी सिरियस. आय एम सिरियस. मला परशुरामविषयी काळजी वाटते म्हणून बोलतोय मी. काय कल्पना नाही त्याला याची. पुरे. दुसरी गोष्ट अशी आहे की विरारला साहित्य संमेलन आहे या आठवड्यात. ते कव्हर करायचं आपल्याला खास आमंत्रण आलेलं आहे. पण माझी यामध्ये एक सूचना आहे. आपल्यापैकी जो कोणी त्या कार्यक्रमाला जाईल त्यांनी तिथे 2 दिवस राहायची तयारी ठेवावी. कारण 2 दिवस अत्यंत चांगले कार्यक्रम आहेत तिकडे. नाही, म्हणूनच मी तुला असं विचारणार होते की तू स्वतःच जाशील का? आय डोंट माइंड. ठीक आहे, मग तुझी टीम काय असेल ते तूच ठरव आणि संयोजकांना त्यांची नावं कळव. मॅडम, पुढच्या आठवड्यात आपल्याला आणखीन एक आमंत्रण आहे. बुधवारी चिंचपोकळीला ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार होणार आहे सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते. बरं, मग नाही म्हणजे आपण त्यांना त्याबद्दल अजून काहीच कळवलेलं नाही. नाही, मग कळवून टाका ना. आम्ही येतोय असं कळवून टाका. किती वाजता तुमचा हा कार्यक्रम? मॅडम, मी थोडं बोलू का? बोला. नाही, आपल्यासारख्या नावाजलेल्या न्यूज चॅनलने हा कार्यक्रम कव्हर करावा असा काय कार्यक्रम महत्वाचा असतो असं माका वाटत नाही.
परशुराम, तुम्ही असं कसं म्हणता? ज्येष्ठ नागरिकांचा आदर सत्कार असेल तर आपल्याला न्यूजमध्ये दाखवलंच पाहिजे आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांबद्दल लोकांना माहिती मिळते आणि आदरही वाढतो. हो, पण ते केव्हा? जेव्हा ज्येष्ठ नागरिकांविषयी आपुलकीने काम करणारी संस्था असते ना तेव्हा. तुमका माहिती आहे? मॅडम, मी चौकशी केली आहे. काय तो माणिकराव कामेड्यांची लोकसेवा समिती आहे ना, ते चिंचपोकरच्या शेजारात तरी माहिती आहे की नाही ह्याची शंका दिसते माका. म्हणजे तो माणूस आणि त्याची ती संस्था वगैरे सगळं बोगसच आहे की काय? नाही नाही, तसा माका म्हणूचा नाही, पण काय ही एखादी खेळ पण असू शकते ना. आणि दुसरं काय मिळवण्यासाठी कोणी एखादा कार्यक्रम आयोजित करतो की नाही याची शहानिशा करूक नको आपल्याला. नाही काय, मला असं वाटतं की आपण इथे बसून या कार्यक्रमाविषयी उलटसुलट चर्चा करण्यात का हा कार्यक्रम काय महत्त्वाचा नाही आहे आणि त्याच्यावर आपण काटेही मारू नये. त्यांच्याकडनं दुसरा फोन आला की आपण ठरवू काय करायचं ते, नाही का? ओके, आता मला सांगा आजची कोणाकोणाची काय काय कामं आहेत. परशुराम. मॅडम, ते येस. सॉरी मॅडम, मी तुम्हाला डिस्टर्ब तर करत नाही ना? नाही, बोला. काय मॅडम, तुम्हाला प्रोडक्शन रिपोर्ट दाखवायचा होता. नाही, मी तो उद्या बघीन, कारण मी आता वेगळं काम करते. चालेल, पण काय मॅडम, तुम्ही हा सगळा रिपोर्ट वाचण्याची गरज आहे अशातला भाग नाही. मी तुम्हाला महत्वाचे मुद्दे सांगितले असते ना, तर मी उद्या वाचीन. हो चालेल ना, उद्या बोलूया, नो प्रॉब्लेम. मॅडम, तुम्हाला काही हवंय का? नाही, नकोय. मॅडम, वर्कर्स मध्ये तुमच्याबद्दल प्रचंड आदराची भावना आहे. हो, खरंच. हो, तुम्ही एक स्त्री असून सुद्धा ज्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं हँडल करताना ते. बरं, मग मॅडम, तुमची आज गाडी कुठे दिसली नाही? नाही, आज मी आणली नाही गाडी. मॅडम, तुम्हाला घरी निघायला अजून खूप वेळ आहे का? हो, अजून तासभर तरी आहे. का? नाही म्हणजे तसं मला सुद्धा एक तास दीड तास लागणारच आहे अजून. बरं, मग नाही, मी तुम्हाला सोडतो ना माझ्या गाडीतून घरी. काय मिस्टर चौगुले, तुम्ही उगाच माझ्याकरता का त्रास घेताय? नाही म्हणजे माझं घर तर तुमच्या रस्त्यावरही नाहीये. मॅडम, त्यामध्ये कसला आलाय त्रास? एखाद दिवशी हे असं. नाही, थँक्स. म्हणजे माझा ड्रायव्हर एक अर्धा तासात गाडी घेऊन येईल इकडे. हो, म्हणजे मग प्रश्नच मिटला नाही का? हो ना मॅडम, मग मी निघू? बेटर. मॅडम, तुम्हाला मला एक आणखीन सांगायचं आहे. बोला. म्हणजे तसा माझा या गोष्टीशी डायरेक्ट काही संबंध नाहीये, पण खरंच राहवत नाही म्हणून सांगतोय. बोला. हे क्वालिटी कंट्रोलचे शिर्के आहेत ना, त्यांच्याकडे लक्ष ठेवा मॅडम. हल्ली कामचुकारपणा फार वाढलाय त्यांचा. मिस्टर चौगुले, माझ्या मते तुमचं डिपार्टमेंट आणि क्वालिटी कंट्रोलचं डिपार्टमेंट बरंच दूर आहेत ना एकमेकांपासून. हो. नाही, तरी तुम्ही मिस्टर शिर्क्यांची जी काय खडानखडा माहिती ठेवता, दॅट इज क्रेडिटेबल. रिअली. म्हणजे मॅडम, मी काही तिकडे मुद्दामहून जातो अशातला भाग नाहीये, पण जे काही कानावर येते ना ते. Don't act smart, Mr. Chowgule.